नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, टेट परीक्षा 2025साठी बुद्धिमत्ता या विषयाचा नक्की अभ्यासक्रम कोणता आहे, कोणत्या टॉपिकवरती किती गुणांचे प्रश्न येतात या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा छोटासा व्हिडिओ आहे। संपूर्ण विषयांवरती आपण किती गुणांना कोणतं प्रकरण आहे यावरती व्हिडिओ बनवतो। या चॅनेलवरती संपूर्ण विषयांचे तुम्हाला किती गुणांना कोणता टॉपिक आहे यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी विषय बुद्धिमत्ताचा पाहिलं तर 80 गुण आहेत। मालिका पूर्ण करणे या टॉपिकवरती 3 गुणांचे साधारणतः प्रश्न असतात। अक्षर मालिकाचा विचार केला तर 3 गुण असतात। बेसिक तयारीवरती देखील प्रश्न असतात, साधारणतः 3 गुणांचे प्रश्न असतात। क्रमनिश्चिती 2 गुणांचे प्रश्न असतात। समान संबंध यावरती 6 गुणांचे प्रश्न असतात। वेगळे पद आपण शोधायचं असतं, त्याच्यावरती 5 गुण असतात। सांकेतिक भाषेचा विचार केला तर 1 गुणांचा प्रश्न असतो। नातेसंबंध यावरती देखील 3 गुणांचे प्रश्न असतात। सांकेतिक क्रम जर पाहिले तर 2 गुणांचे प्रश्न असतात। कोन म्हणजे वेगवेगळे जे कोन आहेत 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री यावरती देखील काही प्रश्न असतात, त्यावरती आपण प्रश्न घेणार आहोत। ते 1 गुणांसाठी असू शकतो। अंकांचे कोडेचा विचार केला तर 3 गुणांवरती प्रश्न असतात। आरशातील प्रतिमांवरती देखील 1 गुणाचा प्रश्न असतो। पेपर कटिंग किंवा आपण कापणे म्हणजे काही कागद जर कापल्यावरती आपल्याला शेवटी आकार कसा मिळेल यावरती सुद्धा आपल्याला आकृतीचा आकार कसा असणार आहे त्याच्यावरती 2 गुण येऊ शकतात। घनाकृती ठोकळे याच्यावरती देखील 2 गुणांचे प्रश्न असतात। आकृतीची मालिका म्हणजे आकृत्यांचा क्रम आणि पुढची आकृती कोणती असणार आहे तर यावरती सुद्धा 1 गुणांचा प्रश्न असू शकतो। वेन आकृतीवरती 2 गुण साधारणतः आहेत। लपलेल्या आकृती 2 गुण आहेत। आकृतीचा समान संबंध 5 गुणांसाठी विचारला जातो। गटात न बसणारी आकृतीचा विचार जर केला तर 2 गुणांसाठी यावरती प्रश्न असतो। बैठक व्यवस्था सर्वात जास्त बैठक व्यवस्थेवरती प्रश्न असतात। वेळ कमी असतो। वेळ खाऊ प्रश्न जर पाहिला तर बैठक व्यवस्थाच आहे, लक्षात ठेवा। तुम्हाला बरोबर अडकवायचं कसं हे बैठक व्यवस्थेकडून आपल्याला पाहायला मिळतं। बैठक व्यवस्थेमध्ये तुम्हाला सराव खूप महत्त्वाचा आहे। 8 गुणांचे साधारणतः प्रश्न असू शकतात, 6 ते 8 गुण असतात साधारणतः। वेन आकृतीवरती देखील 4 गुणांचे प्रश्न असतात। विधान व गृहीतके म्हणजे एखादं विधान असतं आणि त्याचं गृहीतक खाली दिलेलं असतं, म्हणजे 1 आणि 2, मग त्याच्यावरून कोणतं बरोबर आहे तर याच्यावरती देखील एक 8 गुणांचे प्रश्न असू शकतात। विधान व कृती संच यावरती 2 गुणांचे साधारणतः प्रश्न असतात। विधान व निष्कर्ष जर काढला तर 9 गुणांचे प्रश्न असतात। अशी एकूण जर ही बेरीज केली तर 80 गुण होतात। खरं तर आपण जर पाहिलं तर 2022च्या टेटचा थोडासा अभ्यास करून थोडंसं माहिती घेऊन खरं तर हा एक पॅटर्न बनवलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त गुणसुद्धा पुढे होऊ शकतात, परंतु एवढे जे टॉपिक जे तुम्हाला दिसत आहेत समोर हे संपूर्ण टॉपिक जर केले तर तुम्हाला मॅक्झिमम 80 पैकी 80 गुण देखील मिळतील। कमीत कमी तुम्हाला एक 65 ते 70 गुण 100% याच्यामध्ये येतील। 70 गुण तुम्हाला कमीत कमी आपलं टार्गेटच आहे की 70 ते 75% गुण या बुद्धिमत्तेमध्ये मिळवायचे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल। तर सर्वांना ऑल द बेस्ट आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे। सर्वांनी टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करून ठेवा, जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ मी टेटचे अपलोड करतो आहे ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। काही महत्त्वाच्या नोट्स देखील टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचतील। सर्वांना ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच।